नमस्कार मराठी ट्रेडर्स, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही करत आहोत. चला तर वळूया आजच्या ॲनालिसिसकडे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आज 7 तारखेला निफ्टीची मुवमेंट कशा पद्धतीने होती. मी एक 5 मिनिटाचा टाईम फ्रेम कन्वर्ट करते आहे आणि आज आपण पाहू शकतोय की त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण जे काही लेवल्स मार्क केल्या होत्या तर त्यामध्ये 24,400 ते 24,450 म्हणजे 24,400 ते 24,450 ही एक झोन आपण ड्रॉ केलेला आहे, जिथे आपल्याला वारंवार रिजेक्ट होताना तो आज दिसतोय. आणि कालही तो तिथेच रिजेक्ट होताना दिसला आणि आजही हा झोन त्याने क्रॉस करू शकलेला नाही आहे निफ्टी. त्यामुळे उद्याचा आणि आज असतो पूर्ण कन्सॉलिडेशनमध्येच होता आणि खालच्या ज्या आपल्या लेवल्स होत्या की 24,300च्या खाली जर तो सस्टेन झाला तर त्याला इमिजिएट जो काही सपोर्ट होता तो 24,280च्या आसपास होता आणि एक्झॅक्टली तिथून तो आपल्याला रिव्हर्स होताना किंवा बाउन्स होताना बघायला मिळाला आहे. सो आजही निफ्टीची जी काही मुवमेंट होती ती एक्झॅक्टली कन्सॉलिडेशनच होतं. आज तो कन्सॉलिडेशन झोनमध्येच आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर वळूया बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज फार अशी मुवमेंट बघायला मिळालेली नाही आहे. तो पण आज रेंज बाउंडच होता. ओके, सो आज त्याने एक स्लाइटली गॅप डाऊन ओपनिंग दिली होती, बट एक पहिल्याच कॅन्डलला एक बायर्स ॲक्टिवेट होताना दिसले, प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसली आणि त्यानंतर एक मामूली आपल्याला फॉल बघायला मिळाला आणि बऱ्यापैकी बँक निफ्टीसुद्धा आज साईडवेजमध्येच आपल्याला बघायला मिळाला. सो आता जाणून घेऊया उद्याचा ट्रेड प्लॅन आपला कसा असू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण आपला ट्रेड प्लॅन करू शकतो. सो जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर सिम्पली आता जो आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय तो 24,450ला आहे. सो आपण उद्या जर निफ्टीने 24,450 ही लेवल ब्रेक केली तर त्याला इमिजिएट रेजिस्टन्स जो आहे तो 24,500ला आहे. सो ही लेवल क्रॉस केल्याशिवाय आपल्याला जोपर्यंत निफ्टी हा 24,525 ते 550 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला 24,600 आणि त्यापुढच्या 24,650 700च्या लेवल्स आपण बघायला जरा अवघड असू शकतं. आणि जर उद्या निफ्टीने 24,300ची लेवल ब्रेक केली तर त्याला इमिजिएट जो सपोर्ट आहे तो 250चा आहे, 24,250चा. आणि ती लेवल जर त्याने ब्रेक केली 24,250च्या खाली जर कॅन्डल सस्टेन होताना दिसल्या तर आपल्याला पुन्हा 24,200 ते 24,100 आणि आपली 24,000ची सायकोलॉजिकल लेवल आहे ती सुद्धा आपल्याला पुढच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळू शकते. आता बघूया बँक निफ्टीचा आपला ट्रेड प्लॅन काय असू शकतो. सो फार सिम्पल आहे. जर उद्या बँक निफ्टी 54,800च्या वरती सस्टेन झाली, एक स्लाइटली गॅप अप ओपनिंग जरी आपण म्हणू शकतो, तर आपल्याला 55,200 हा इमिजिएट रेजिस्टन्स तिथे बघायला मिळू शकतो. आणि जर 55,200 सुद्धा त्याने ब्रेक केला तर 55,500च्या लेवलसुद्धा आपण बघू शकतो. आणि जर उद्या बँक निफ्टीने 54,400ची लेवल ब्रेक केली तर आपल्याला 54,000 आणि त्याखाली 53,800 आणि 53,400 450च्या लेवलसुद्धा आपण अनुभवू शकतो पुढच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये. तर एक समरी म्हणूया, उद्या निफ्टी जो आहे तो आपल्याला अपवर्ड मुवमेंट तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तो 24,450 ब्रेक करेल आणि डाऊनवर्ड 24,300 हा त्याचा एक सपोर्ट आहे, त्याच्या खाली जर सस्टेन झाली तर आपल्याला पुन्हा डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. आणि बँक निफ्टीमध्ये 54,800च्या वरती जर तो सस्टेन झाला बँक निफ्टी तर आपल्याला 55,200 हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे, तो ब्रेक झाल्यानंतर 55,500च्या लेवल्स आपण बघू शकतो. आणि जर उद्या बँक निफ्टी 54,400च्या खाली सस्टेन झाला तर आपल्याला 54,000च्या लेवल्स आणि तीही ब्रेक झाली, हा इमिजिएट सपोर्ट आहे 54,000चा, तीही ब्रेक झाली तर 53,800 आणि 53,450 या लेवल्स आपण पुन्हा मार्केटमध्ये बघू शकतो. सो या होत्या आजच्या काही निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडायसेसच्या लेवल्स आणि ट्रेडिंग प्लॅन्स आणि ॲनालिसिस. सो अशाच ॲनालिसिससाठी आणि अशाच
ॲडव्हान्समध्ये लेवल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जोही व्हिडिओ मी नवीन अपलोड करेल त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन्स तुम्हालाच मिळेल आणि तुम्ही मिस करणार नाही कुठलंच ॲनालिसिस. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मराठी ट्रेडर्स मित्रांसोबत याला शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. थँक्यू.